नमस्कार. मटकीची भजी करण्यासाठी इथे 1 वाटी मटकी एकदा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून त्यामध्ये जो काही आंबटपणा असेल तो निघून जाईल. स्वच्छ धुवून घेतलेली मटकी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया. नंतर त्यामध्ये लसूण, जिरे, बडीशेप, आलं, हिरव्या मिरच्या घालून घेऊया. यामध्ये चवीपुरतं मीठ घालून अजिबातही पाणी न वापरता हे मिश्रण ओबडधोबड वाटून घेतल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये थोडीशी कोथिंबीर, एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तसेच काही मसाले यामध्ये घालून घेऊया. अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊया. बाइंडिंगसाठी म्हणून यामध्ये 4 चमचे बेसन पीठ व 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घेऊया. अजिबातही पाणी न वापरता आपल्याला हे मिश्रण भज्यांसारखं करायचं आहे. हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळही ठेवायचं नाही, तसेच खूप जास्त घट्टही करायचं नाही. तयार झालेलं मिश्रण अजिबातही भिजत वगैरे ठेवायची अजिबातही गरज नाही. भजी तळण्यासाठी कढईमधील तेल हलकंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये छोट्या छोट्या आकाराची भजी सोडून घेऊया. 4 ते 5 वेळा भजी उलटपालट केल्यानंतर दोन्ही बाजूने वरच्यानं हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया.